नमस्कार, मी डॉक्टर अरविंद वीरभद्रप्पा भातांबरे, प्रॉपर शिराळपाळचा रहिवासी आहे। सध्या शिराळपाळ मार्गे रेल्वे मार्ग जाणार याबद्दल अनेक वृत्तपत्रातून बातम्या येत आहेत। त्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की रेल्वे मार्ग येणे, रेल्वे येणे ही काही साधी प्रोसेस नसते। पण ज्या पद्धतीने निलंग्याचे आमदार असतील, औशाचे आमदार असतील, रेल्वे मार्ग कुठून येणार याबद्दल दोघे वेगवेगळी भूमिका मांडत आहेत। निलंग्याचे आमदार म्हणत आहेत की रेल्वे ही लातूर रोड, नळेगाव, शिराळपाळ या मार्गे निलंगा पुढे कर्नाटकात गुलबर्गा जाणार। तर औशाचे आमदार म्हणत आहेत की लातूर, औसा, लांबजना, किल्लारी या मार्गे गुलबर्गा जाणार। खरं तर मुळात प्रश्न हा आहे की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तेव्हा हे रेल्वे मार्ग येणार अशा पद्धतीचं जनतेला हे एक गाजर दिलं जाते असं मला वाटतं। जेव्हा तुम्ही बघा, आता रेल्वे येणं एवढं काही सोपं नसतं, ही फार मोठी प्रोसेस आहे। त्याचा मार्ग ठरणं, त्याबद्दलची प्रक्रिया होणं। मुंडे साहेब जेव्हा होते तेव्हापासून बीडला रेल्वे येणार म्हणतात, आणखीन बीडला रेल्वे आली नाही। म्हणजे या माध्यमातून हे 2-3 इलेक्शन काढायचा हा प्रयत्न आहे। जो शिराळपाळला येणारा हायवे होता तो हायवे तर ह्याने न्यूट्रलवरून घालवला, त्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे। तर आता काय करणार, तर रेल्वे आणणार। एक जण म्हणतंय शिराळपाळहून रेल्वे जाणार, मी तर कुठं तर ऐकलं की शिराळपाळ देवणी बी जाणार। म्हणजे रेल्वे मार्ग आहे काही पानंदीचा रस्ता आहे, मला हेच कळणार गेले। म्हणजे मनानं जन उठल ती रोज एक मार्ग सांगलाय, रोज एक रेल्वेचा मार्ग ठरवलाय। शिराळपाळ मार्गे रेल्वे यावं ही अतिशय चांगली गोष्ट आहे शिराळपाळच्या दृष्टीने, देवणी भागाच्या। कारण हे दोन्ही तालुके आत्तापर्यंत विकासापासून वंचितच राहिलेले आहेत। हे लोक निवडून येतात तिकडेच जातात। माझं तर म्हणणं असं आहे, जे काही रस्ते केलेत ते रस्ते देखील चांगल्या क्वालिटीचे केले नाहीत। साधं निलंगा यांचं निलंगा ह्यांनी प्रॉपरचे आहेत। निलंग्यातील रस्ते बघा, नगरपंचायत ह्यांच्या ताब्यात आहे, तिथले रस्ते बघा। रस्ते करणं होईना आणि ह्यांनी लोकांना रेल्वेचं गाजर दिलेले आहेत। साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, कोच फॅक्टरीचं। एप्रिलमध्ये वगैरे कोच फॅक्टरीचं उद्घाटन झालं आणि ह्यांनी लगेच सांगितले उद्घाटन झाल्यावर की डिसेंबरला कोच डब्बा बाहेर पडणार, हजारो लाखो बेरोजगारांना तिथं नोकरी मिळणार। म्हणजे त्याच वर्षी 6 महिन्यात 2 BHK किंवा 2 खोल्याचं घर बांधायला 6 महिन्यात घर होत नाही, ह्यांनी तर रेल्वे कोच 6 महिन्यात तयार होणार, कोच बाहेर पडणार। म्हणजे ही कुठं तर फेकायची बी थोडीशी मला वाटते लिमिट राहते। अशा पद्धतीनं ही रेल्वे येणार म्हणत तुम्हाला सांगतो, हे लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचं काम आहे। जर खरंच येणार असेल, मी ते जैन साहेब जे सर्वेक्षण करायला आले होते त्यांना फोन केलं होतं 2-3दा, त्यांनी माझा फोन उचलला नाही। खरं काय खोटं काय साहेब तुम्हीच सांगा। इथले जे साहेब आहेत, शेख साहेब, त्यांना बी मी प्रयत्न केलो पण ते पण काही उत्तर ठोस देत नाहीत। म्हणजे अशा पद्धतीनं ही जनतेची दिशाभूल करण्याचं काम आहे। उगं पेपरमध्ये मोठमोठ्या बातम्या छापायचं, असं दाखवायचं की आता उद्या परवा रेल्वेचं उद्घाटनच आहे। म्हणजे तुम्ही जी काही ठोस भूमिका सांगा त्या पद्धतीनं काम करा, जनतेचा विकास करा। एवढी कोरोना झाला, महामारी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, याबद्दल तर तुम्ही कुठं आलो नाही, गेलो नाही। इलेक्शन आले की तेवढ्यापुरतं तेवढं रेल्वेचा विषय काढायचं, मी सत्कार करून घेत नाही म्हणायचं। पहिले माझी अशी विनंती आहे तुम्हाला की सत्कार करण्यासारखे तुम्ही कामं करा, मग ती सत्काराचं बघू पुढं काय होईल ती होईल। मागं तुम्ही आमदार होतो, पालकमंत्री होतो, एक ठोस काम सांगा मतदारसंघात की तुमच्या हातून झालंय। आता हे रेल्वेचं गाजर खरं काय खोटं काय जरा जनतेसमोर यावं ही माझी विनंती आहे। आणि रेल्वे ही शिराळपाळ मार्गे, देवणी मार्गेच व्हावं अशी आमच्या जनतेची मागणी आहे। त्यासाठी वाटलं तर आम्हीही प्रयत्न करू। धन्यवाद।